नमस्कार. एक विलक्षण आणि विचित्र माहिती द्यायला मी आपल्या समोर आलोय. मला यातील नावं उघड करता येणार नाहीयेत दोन अर्थाने. घटना घडली आहे, या घटनेचे साक्षीदार आहेत, पण याची अधिकृत नोंद कुठे झालेली नाहीये. त्यामुळं या नोंदीशिवाय घडलेल्या घटनेतली नावं मला उघड करता येणार नाहीयेत. पण जी घटना घडली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. तुमच्या अपेक्षा असतील, कमेंटमध्ये बोलता मला तुम्ही की नावं का कळवली नाहीत, मग काय फायदा. बांबू बसला ना केसचा की कळतं मग काय फायदा. अजून चक्रा मारतोय अनेक ठिकाणी. त्यामुळं अशा चक्रा वाढवायच्या नाहीत, यासाठी कोणतंही नाव एक्सपोज न करता ही घडलेली घटना मी तुम्हाला सांगणार आहे. मला कशी कळली तर महाराष्ट्रातून चक्र फिरवून दिल्लीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं होतं आणि सुरक्षेसाठी खाजगी स्वरूपामध्ये, म्हणजे ऑन ड्युटी नाही, खाजगी स्वरूपात गणवेश घालून काही अधिकाऱ्यांना वाचवावं लागलं होतं. ते मला कळलं म्हणून मी तुमच्यासमोर मांडतोय. मांडण्याचं कारण काय? कोणाची तरी बदनामी करायची, कोणाला तरी उघड करायचं, बजबजपुरी करायची, यासाठी नाहीये मांडत. मांडण्याचं कारण हे आहे की अनेक वेळेला आपण अनेक लोकांना खूप चांगलं समजत असतो, बरं आहे असं वाटत असतं, किंवा काही जणांची सोबत आपल्या जवळ आले की वाटतं की ही चांगली आहेत, यांना झाकलं पाहिजे, यांना थोडं झाकून ठेवलं पाहिजे असं वाटू लागतं. आणि म्हणून त्यांच्या दुर्गुणांच्याकडं आपण काही अंशी दुर्लक्ष करू लागतो, कानावेगळं टाकू लागतो आणि भावनांचा, सिंपतीचा, सहानुभूतीचा फायदा घेत ही मंडळी वाटेल ते करू लागतात. यांचं मूळ रूप उघड पडू लागतं आणि हे मूळ रूप मला तुमच्या समोर मांडायचं आहे. नुकतीच सहानुभूती घेऊन, खूप मोठी सहानुभूती घेऊन उच्च पदावर पोचलेला एक नेता दिल्लीत कसा वागला ते समजणं आवश्यक आहे. नेता महाराष्ट्रातला आहे. हा महाराष्ट्रातला नेता आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर मोठी सहानुभूती घेऊन दिल्लीमध्ये सुखरूपपणे आणि सुरक्षितपणे जगतोय. पण घडलं काय? घडलं असं की दिल्लीमध्ये स्वतःसाठी निवासस्थान असताना सुद्धा, म्हणजे दिल्लीत प्रत्येकासाठी, इथून गेलेल्या प्रतिनिधींसाठी एक निवासस्थान असतं, ते निवासस्थान असताना सुद्धा तिथं न राहता एका पंचतारांकित हॉटेलात तो राहायला गेला. समजा दिल्लीतलं निवासस्थान काही कारणाने चालत नाही, दुरुस्तीला आहे, तर नवी जागा दिली जाते. ती नवी जागा म्हणजे महाराष्ट्र सदन. या महाराष्ट्र सदनातल्या रूमसुद्धा खूप मोठ्या पंचतारांकित स्वरूपातल्या आहेत. पण महाराष्ट्र सदनला राहणं लो प्रोफाईल समजून हा दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलात राहायला गेला. आता पंचतारांकित हॉटेलात राहायला जाणं हा एक मोठा ताज असतो मस्तकी धारण करण्याचा. तर हा मस्तकी ताज धारण करून हा पंचतारांकित हॉटेलात नेता राहायला गेला. आता नेते राहायला गेले असा शब्द माझ्याकडून येत नाही, त्याचं कारण पुढे आहे. काय आहे, यांच्याविषयी अशी आदराची भावना ठेवायची की नाही असा प्रश्न असतो. महाराष्ट्राशी संबंधित एक उद्योग करणारी स्त्री, जिचे देशभरामध्ये उद्योग चालतात, अशी एक स्त्री त्याच हॉटेलामध्ये मुक्कामाला होती. संध्याकाळचं जेवण झालं आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर ती स्त्री इव्हिनिंग वॉक करत, म्हणजे शतपावली करत त्या हॉटेलच्या प्रिमायसेसमध्ये फिरत होती. ती स्त्री फिरत असताना या नेत्यानं त्या स्त्रीला बघितलं आणि याच्या मनामध्ये काय आलं कोणास ठाऊक, मी वाईट भावना आली असं म्हणत नाही, काय आलं कोणास ठाऊक, हा नेता त्या स्त्रीच्या मागे मागे चालू लागला, जवळपास सोबत चालू लागला आणि चालता चालता गप्पांना सुरुवात केली. एवढा मोठा नेता आपल्यासोबत चालतोय, बोलतोय म्हटल्यावर त्या स्त्रीनेही आपली खरी माहिती सांगितली. बरं, काम एवढ्यावर नाही भागत आहे.
तिच्या लक्षात आलं की हा चालताना जरासा अडखळतोय. अडखळतोय म्हणजे अंमली पदार्थाच्या नशेत असावा. मग ती दारू होती की अजून कुठले अंमली पदार्थ होते माहीत नाही. पण अंमली पदार्थाच्या नशेमध्येच ते चालणं, ते बोलणं होतं. मग तुमचं नाव काय? मग तुमचं काम काय? तुम्ही छानच दिसता. कुठल्या स्वीटमध्ये थांबलेले आहात? मग मी आलं तर चालेल का? तुम्ही माझ्याकडे याल का? असं करून त्या महिलेला पिडायला सुरुवात केली. थोडा काळ त्या महिलेनं हे सहन केलं. थोडीशी घाबरली. कारण व्यक्ती इतकी प्रभावशाली की या प्रभावशाली व्यक्तीला थांबवणं अवघड होतं. येऊ नको असं म्हणणंही अवघड होतं किंवा गोंधळ घालून उघड पाडणंही अवघड होतं. अशा माणसाला उघड पाडता देखील येत नाही. मग हा माणूस, हा नेता, माणूस नाही तरुण नेता आहे, हा माणूस त्या हॉटेलमध्ये त्या महिलेच्या भोवती, मुलगीच ती, महिला कसली, तिच्या भोवती घुटमळत अगदीच रूममध्ये घुसण्याचा विचार करू लागला. ही थोडीशी घाबरली आणि तिने आपल्या जवळपासच्या काही लोकांना या सगळ्या प्रकाराबाबत घाबरत कळवलं. कारण याच्याविषयी आरोप करणं सुद्धा अंगलट आलं असतं आणि उद्या व्यवसाय करायचा आहे, काम करायचं आहे. पाणी में रह के मगरमच्छ से बैर नहीं कर सकते. याची बदनामी करावी आणि उद्या यांनी त्रास द्यावा तर भयंकरच होईल. मग काय करायचं? तिने आपल्या काही निवृत्त पोलीस क्षेत्रातील अधिकाऱ्यांना तात्काळ फोनवर बोललं आणि हे बोलणं झाल्यानंतर त्या महिला अधिकाऱ्यांना सुद्धा याची जाणीव झाली की काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय असं होणार नाही. थोडी सुरक्षितता देणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी तात्काळ आपल्या दिल्लीतील काही संबंधित लोकांना फोन केले आणि काय करावं? खाजगीत एक गणवेशधारी व्यक्ती खाजगीत सोबत पाठवला बाहेर बसायला आणि एक लेडी पोलीस त्यांच्यासोबत रूममध्ये कंपनी द्यायला पाठवले गेले. लेडी पोलीस आणि बाकीचे व्यक्ती बघितल्यावर नशेमध्ये असलेल्या, स्वतःच्या डोक्यावर ताज घालून घेतलेल्या या नेत्याला नशेत सुद्धा कळलं की काहीतरी गडबड होते आणि त्याने मग आपल्या या सगळ्या कारवाया, मी येऊ का, तुमचा सूट कोणता, तुम्ही छानच आहात, आवडलात मला, या सगळ्या वाक्यांना सोडून देऊन गुपचूप आपल्या रूममध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती महिला त्या हॉटेलातून उठून निघून गेली पटकन. काही झालं असतं का? हा भाग वेगळा, त्याच्याविषयीच्या चर्चा नंतर करू. काही झालं असतं का? काही झालं असतंही नसतंही, हिंमतही झाली नसती, केलं असतंही. पण वृत्ती कोणती आहे हे लक्षात घ्या. दिल्लीत निवासस्थानं असून सुद्धा अशाच खान मार्केटातल्या हॉटेलात थांबणारे, काय खान मार्केटातल्या सांगलीला हॉटेलात थांबणारे हे असलेच काही कृत्य करत होते. आणि आता तिथल्याच पंचतारांकित हॉटेलात थांबून कोणी सावज, कोणी पाखरू आपल्या जाळ्यात गावतंय का हा प्रयत्न करणारे राजकारणी देखील आजही अस्तित्वात आहेत. मी नाव सांगत नसलो, तुम्हाला कळत नसलं तरी त्या राजकारण्याला मात्र हे नक्की कळेल की मी त्याच्याविषयी बोलतोय. आज वेळ आपली आहे म्हणून सातत्यानं हे घड्याळ आपलीच वेळ दाखवत राहील असं नाही. कधी कधी वेळ बदलते, कधी कधी वेळ बदलते. आपल्याकडे कृष्ण आहे म्हणून आपणच या युद्धाचे अर्जुन आहोत. अर्जुनाची खूप वेगवेगळी नावं आहेत, त्यातलं एक नाव तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. तर त्या आपणच अर्जुन समजून हे युद्ध आपण लढतो तसं वाटणाऱ्यांनी कधी कधी आपल्या वाट्याला दुर्योधन सुद्धा येऊ शकतो, एवढं लक्षात ठेवावं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.